भगिनीनो, आज मी मध्यकृत शुभवर्तमान अध्याय 5 वचन 13 ते 16 तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात या वचनावर चिंतन करत आहे. पृथ्वीचे मीठ हे रूपक जगातील चांगुलपणा जपण्याचे आणि वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करते. हे ख्रिस्तींना स्वर्ग राज्याच्या मूल्यानुसार उद्देशपूर्ण जीवन जगण्याची आणि जगावर सकारात्मक प्रभाव टाकण्याची आठवण करून देते. ख्रिस्तींना केवळ धार्मिकतेचे जीवन जगण्यासाठीच नव्हे, तर समाजातील नैतिक आणि आध्यात्मिक मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी समाजावर प्रभाव टाकण्याचेही आवाहन केले आहे. तुम्ही पृथ्वीचे मीठ आणि मीठ आहात या विषयावर माझे चिंतन मी बेन या व्यक्तीच्या एका हृदयस्पर्शी कथेद्वारे सुरू करू इच्छितो. एकदा बेनने घरून ऑफिससाठी केक बेक करून म्हणजे भाजून नेला. तेव्हा कोणीतरी मोठ्याने कुजबुजत म्हणाले की बेकिंग म्हणजे भाजणे म्हणजे केवळ विज्ञान आहे. सूचना नीट पाळल्या, योग्य प्रमाणात घटक वापरले की केक तयार होतो. पण त्या दिवशी मात्र केक बिघडला, कारण बेन क्रीम चीज फ्रोस्टिंगमध्ये एक चिमूटभर मीठ घालायचे विसरला होता. तुम्ही सर्व मानवजातीसाठी मीठ आहात. येशूने आपल्या शिष्यांना तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात असे का सांगितले? येशूने हे विधान खालील कारणासाठी केले. 1. चव आणि अर्थ देणारे जीवन. जसे मीठ अन्नाला चव व स्वाद देते, तसेच येशू आपल्या शिष्यांनी इतरांच्या जीवनात अर्थ, मूल्य आणि महत्त्व आणावे अशी अपेक्षा करतो. मीठ नसलेले अन्न बेचव होते. त्याचप्रमाणे आपण लोकांच्या जीवनात सहभागी झालो नाही, त्यांच्या संघर्षात व प्रयत्नात त्यांना साथ दिली नाही, तर जीवन नीरस होते. आपण लोकांच्या जीवनाला महत्त्वपूर्ण व अर्थपूर्ण बनवण्यास मदत केली पाहिजे. मिठाने आपला खारटपणा गमावला तर काय होते? येशू म्हणतो, परंतु जर मिठाने आपला खारटपणा गमावला तर ते पुन्हा खारट कसे होईल? ते कोणत्याही उपयोगाचे राहत नाही. ते बाहेर फेकले जाते व लोकांच्या पायाखाली तुडवले जाते. मिठाने आपला खारटपणा गमावल्यावर 2 गोष्टी घडतात. 1. एकदा खारटपणा गेला की तो परत मिळवणे सोपे नसते. 2. असे मीठ निरुपयोगी ठरते. ते आपले महत्त्व, मूल्य आणि उपयुक्तता गमावते. म्हणजेच येशू आपल्याला आपला खारटपणा आपण कधी गमावू नये असे सांगतो. म्हणजेच आपण आपल्या मानवी मूल्यांची, प्रतिष्ठेची आणि जगासाठी असलेल्या महत्त्वाची जपणूक केली पाहिजे. येशूच्या शिकवणीचे पालन केल्यावरच आपण आपली मानवी मूल्य जपून ठेवू शकतो. जगात मीठ होणे म्हणजे नक्की काय? येशू जेव्हा आपल्याला तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात असे सांगतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे. 1. लोकांमध्ये एकरूप होणे. प्रथम येशू आपल्याला जगातील लोकांशी एकरूप होण्यास व त्यांच्या जीवनात मूल्य जोडण्यास सांगतो. हे कोणत्याही श्रेष्ठतेच्या भावनेतून म्हणजे सुपेरियरिटी कॉम्प्लेक्समधून नव्हे. आपण जगाला शिकवण्यासाठी नाही, तर त्यांच्यासोबत जगण्यासाठी आलो आहोत. त्यांच्या आनंद दुःखात सहभागी होणे, त्यांचे जीवन वाटून घेणे हेच आपले ध्येय आहे. आपले वर्तन, भावना, शब्द, विचार व कृती इतरांना प्रेरणा देणारे असाव्यात. 2. जतन व आधार देणे. जसे मीठ अन्नाचे जतन करते, तसे आपण लोकांना केवळ कठीण काळात तग धरायला मदत करायची नाही, तर त्या परिस्थितीवर मात करण्याची ताकदही त्यांना दिली पाहिजे. त्यांनी जगाच्या कल्याण, प्रगती व शांततेसाठी योगदान देत राहावे यासाठी आपण त्यांना सक्षम केले पाहिजे. 3. अति खारटपणाचा धोका. येशूचा इशाराही यामध्ये दडलेला आहे. तो दडलेला इशारा असा आहे की जर जीवनात अति मीठ झाले
तर ते घातक ठरते. मीठ प्रमाणाबाहेर गेले तर अन्न नासते. तसेच आपण येशूच्या मूल्यांपासून दूर जाऊन सांसारिक सुखांमध्ये अडकून पडतो तर आपले जीवनही निरर्थक व हानिकारक ठरते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोटाची पत्नी. ती मागे वळून पाहू लागली आणि ती मिठाचा खांब बनली. उत्पत्ती 19:26. तिने सांसारिक मोह व परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले, म्हणूनच तिला शिक्षा मिळाली. आपणही जर संसाराचा मोह बाळगला व आज्ञाभंगाच्या पापांपासून सावध राहिलो नाही तर आपल्यालाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात या चिंतनाचा शेवट मी क्लेअर या तरुणीच्या एका हृदयस्पर्शी कथेद्वारे करतो. जीवनाची भेट अवयवदान. करुणेचा सर्वात महान आविष्कार म्हणजे अवयवदान. क्लेअर आणि टॉम यांची कथा हे स्पष्ट करते की एक निर्णय दोन जीवनांना बदलू शकतो. क्लेअर ही 23 वर्षाची तरुणी एका भीषण अपघातात मेंदू मृत घोषित झाली. दुःखाच्या त्या क्षणी तिच्या कुटुंबाने क्लेअरची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तिने अवयवदान करण्याची इच्छा अगोदर व्यक्त केली होती. टॉमचे जीवन प्रत्यारोपणानंतर पूर्णपणे बदलले. त्याला नवे आरोग्य लावले आणि तो पुन्हा आपल्या मुलांसोबत जगू लागला. क्लेअरच्या कुटुंबाला हे समाधान मिळाले की त्यांची मुलगी इतरांच्या जीवनातून अजूनही जिवंत आहे. ही कथा दाखवते की दुःखाच्या क्षणी दाखवलेली करुणा नव्या जीवनाची सुरुवात घडवू शकते. प्रिय मित्रांनो, माझा व्हिडिओ प्रेमाने पाहिल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल तुम्हा सर्व प्रिय मित्रांचे मनपूर्वक आभार. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला आनंद देतील. कृपया व्हॉट्सअपवर संदेश पाठवा किंवा 7030447934 या क्रमांकावर माझ्याशी संपर्क साधा. कृपया माझे व्हॉट्सअप चॅनल फादर पॅट्रिक _लाईफ संपन्न जीवनला जॉईन करा. त्यावर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक म्हणजे मानस आणि आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. माझे यूट्यूब चॅनलला फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजा सबस्क्राईब करा आणि ईबुक ऑडिओ बुक डाउनलोडसाठी worldofimotions.in या वेबसाईटला संकेतस्थळाला भेट द्या. ही मननधारा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया शेअर करा. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य, आनंद आणि पवित्रतेचे आशीर्वाद देवो. आमेन.